नमस्कार, मी पूनम मॅकेडी, स्ट्रीट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या स्वयंसेवी संस्थेने 32 जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त 20 ऑगस्ट 2023 रोजी पुणे येथून सुरू केलेली जादूटोणा विरोधी राज्यव्यापी जनप्रबोधन यात्रा आज अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल झाली. आम्ही सारे आम्ही सारे आम्ही सारे 21व्या शतकाच्या सुरुवातीस प्रत्येकाला खुल्या मनाने विचार करण्याची आणि तर्कसंगत जीवन जगण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही एक स्वयंसेवी संस्था आहे जी महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात असलेल्या 310 शाखांद्वारे कार्य करते. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्राचे ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. हे उद्दिष्ट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करताना ही कलमं लावली जावेत यासाठी पोलिसांशी संवाद साधण्यात आला. शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर सहमत झालेला जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे होणे आणि त्याची आवश्यकता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी भगवान रणदिवे यांनी भोळ्या भक्तांना भोंदूबाबा हातचालाकी करून कसं विश्वासात घेतात याचं प्रात्यक्षिक पाण्याचा दिवा पेटवून दाखवला. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या काळात 1,500हून अधिक गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल झाले आहेत. नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी भाराभाती, जादूटोणा अथवा भूत उतरण्याच्या भावनेने अंगाला चटके देणे. अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतची जनजागृती सुरू आहे, त्याच्याबद्दल काय माहिती द्याल? नमस्कार, मी नंदिनी जाधव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मी राज्य कार्यकारिणी सदस्य आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 20 ऑगस्ट 2013ला जो खून झाला त्याला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 10 वर्ष पूर्ण हा कायदा जो आहे, जो त्यांच्या खुनानंतर जादूटोणा विरोधी कायदा जो पारित करण्यात आला त्या कायद्यालाही 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. याच्यामध्ये जर का पाहिलं तर 1200च्या वरती केसेस दाखल झालेले आहेत. त्याचं कन्व्हिक्शन रेट अतिशय कमी आहे. मग हे कमी का आहे तर याबाबतचं असं आहे की जो कायदा बनवला जातो शासनाने पण त्याची अंमलबजावणी केली जात नाहीये आणि त्यासाठी या कायदा ज्यांनी राबवायचा आहे त्यांच्यामध्येही या कायद्याबाबतचं अज्ञान आहे आणि त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण करण्यासाठी किंवा तो कायदा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत किंवा शिक्षक आहेत, पोलीस पाटील आहेत, अंगणवाडी शिक्षक आहेत, शाळेचे विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत की जेणेकरून हा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत हा जादूटोणा विरोधी कायदा पोचणं गरजेचं आहे. कारण आपण रोज बघतो पेपर उघडला की एक ना एक तरी कुठली तरी जादूटोण्याच्या माध्यमातून कोणाची तरी फसवणूक झालेली असतात. अनेक सुशिक्षित लोक अंधश्रद्धेला बळी पडत असतात पण त्याला कायदा काय आहे हा माहिती नसतं. कारण पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा असे गुन्हे तक्रार नोंदवली जाते त्यावेळेला त्या ठिकाणी जादूटोणा विरोधी कायद्याचे कलमं लावली जात नाहीयेत. त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला नेहमीच सांगावं लागतं की या कायद्याबाबतचं कलम लावण्यासाठी वगैरे. म्हणून आम्ही ही जनसंवाद यात्रा 20 ऑगस्ट 2023 रोजी ज्या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्या ठिकाणी माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे सर आहेत, त्यांनी या गाडीला झेंडा दाखवला आणि तिथून ह्या रॅलीला सुरुवात झाली. ही 90 दिवसाची एकूण जनसंवाद यात्रा आहे. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि आज आम्ही आता आलेलो आहोत तर ठाणे जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये आज कार्यक्रम करण्यात येणार आहे. खरं म्हणजे की या कायद्याचा उद्देश एकच आहे की जे बाबाबुवा उघडपणे आता समाजामध्ये लोकांची लुबाडणूक फसवणूक करतात त्याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक पोलीस स्टेशनला एक दक्षता अधिकारी नेमण्यात आला या कायद्याअंतर्गत. पण बऱ्याच पोलिसांना हे माहिती नाही की दक्षता अधिकारी कोण असतात. त्यांची कर्तव्य आहेत की त्यांच्या एरियामध्ये जर का कुठे बुवाबाजी घडत असेल तर त्याला प्रतिबंध करण्याचे अधिकार आहेत. पण कुठल्याही दक्षता अधिकाऱ्याने अशा बाबत दक्षता घेतली जात नाहीये. तिथल्या वस्तू जप्त करण्याचे अधिकार आहेत. पण याबाबतची जनजागृती आणि पोलिसांना हा कायदाही माहिती होणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जनसंवाद यात्रा काढलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक शाखा आहेत आणि त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 दिवस आम्ही राहत होतो आणि साधारण 10 ते 12 कार्यक्रम एका जिल्ह्यामध्ये करत होतो की साधारण आतापर्यंत आम्ही जवळजवळ 60 ते 70 हजार लोकांच्या पर्यंत या कायदा
घेऊन पोहोचलेलो. आतापर्यंत किती जिल्हे या कार्यक्रमाअंतर्गत हे करण्यात आले? आतापर्यंत 32 जिल्हे पूर्ण झालेले आहेत. हा 32वा जिल्हा आहे आणि बाकीचे सगळे जिल्हे म्हणजे की 20 ऑगस्ट पासून आम्ही फिरतो आहोत आणि आता फक्त राहिलेलं आहे मुंबई, नवी मुंबई आहे, रायगड आणि पुण्याला 11 नोव्हेंबरला याचा समारोप होणार आहे या यात्रेचा. आणि ही राज्यव्यापी जनसंवाद यात्रा जो आम्ही उद्देशाने ज्याच्यासाठी हा आम्ही कायद्याचा प्रचार प्रसार, तर आम्हाला वाटतं की नक्कीच या कायद्याचा पोलिसांना फायदा होणार आहे किंवा समाजातील सर्वसामान्य. ब्युरो रिपोर्ट 3D न्यूज अंबरनाथ. 3D न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा.